वीरेंद्र बाबरे बॉलिंग ट्रॅकवरती मागच्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती बॅटिंग करताना वीरेंद्र बाबरे यांनी. पुन्हा एकदा आपण पाहतोय वीरू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. कुणासाठी पहिला बॉल असेल? पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट लोअर फोल्डर बॉल होता ड्राईव्ह केला यावेळेस पाहतोय ऑन साईडला डीपमध्ये आपण फिल्डर पाहतो मिड विकेट रिझनमध्ये थोडंसं फंबल झालंय आणि त्याचा फायदा पाहिला आपण 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी आपण पाहतोय श्री गणेश होतोय टीम आपण पाहतोय महादेव बॉईज या संघाचा. इथून पाहतो पण सकाळी 17 मध्ये 2 सामने जिंकून डायनामिक कोलिवाडा संघाने बाजी मारली होती. यावेळेस आपण पाहतोय क्रिकेटचा फटका आपण पाहतोय सजवला गेलाय डीपमध्ये आपण पाहतोय फिल्डर होते जोपर्यंत चेंडूमध्ये पोहोचले गेले तोपर्यंत एक सिंगल येते. जास्तीत जास्त सिंगल आणि डबलवरती भर दिला जातो या 2 बॉलवरती. कारण पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल परंतु वीरू आहेत आणि वीरूकडे ते टप्पे चांगले आहेत आणि त्याच कारणासो पाहिलं तर मोठा फटका कोणताही खेळून दिला नाही आहे. परंतु आता पाहतोय आपण हर्ष एका लेफ्टी बॅटर स्ट्राईकवरती आहेत. वीरू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू त्यांना पाहतोय चांगला लाईन आणि लेनचा वापर यावेळेस वीरेंद्र बाबरे यांच्याकडून करताना पाहतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा काय असतो हे दर्शवताना पाहतोय वीरेंद्र बाबरे यांना. धावसंख्या आपण पाहतोय 3 या अंकांवरती अजून सुद्धा थांबली गेली आहे. यावेळेस सोडून दिलाय थोडासा बाहेर हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्समॅनच्या रेंज पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु जास्तच बाहेर गेलाय आणि त्याच कारणास्तव पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागली जाते. धावसंख्या पाहतोय पण 4 या अंकांवर जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन बोर्ड 4 धावा. यावेळेस ऑन साईडला उडवलाय मिस्टामिंग झाला चेंडू हवेत शतरक्षक चेंडूच्या खाली आणि बघा हर्ष यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. पहिला आदरा बसतोय महादेव बॉईज या संघाला. चौथ्या चेंडूवरती पाहतोय घडी गारद केलाय. महत्वाचा विकेट सुद्धा मिळवलाय. हर्ष यांच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. नवीन बॅट्समन आपण पाहतोय रोशन स्ट्राईक वर जातील. या षटकामध्ये कोणताही मोठा फटका खेळून दिला नाहीये. वीरेंद्र यांनी पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलं पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय या 30 सर्कलच्या बाहेर नक्कीच 3 शतरक्षक पाहतोय परंतु मोठा फटका इथे खेळण्यासाठी भाग न पाडता चांगल्या लाईनवरती हे चेंडू हाताळले गेले आहेत. यावेळेस फक्त आणि फक्त दिशेण्याचं काम केलं. सिंगल रन्स इकडे कंप्लीट केले जाते. या बॉलवर सुद्धा सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर दिला जातोय. धावसंख्या पाहतो पण 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील आणि या पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली लाईन आणि लेनचा वापर यावेळेस वीरेंद्र बाबरे यांच्याकडून होताना पाहतोय. शेवटचा बॉल लास्ट ओव्हर लास्ट बॉल. यावेळेस पाहतोय पण पूर्णपणे ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला होता. पुश केलं चेंडूला
डीपमध्ये फिल्डर होते त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे. दुरून जोपर्यंत फिल्डर येतात तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 7 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. सुमित होतोय दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. सुमित बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. रोशन स्ट्राईकवरती असतील. पहिली विकेट आपण पाहिले तर लवकर बाद झाले. पहिल्या षटकामध्ये पॉपल्या षटकामध्ये पाहतोय जास्त धावा आल्या नाहीत परंतु इथून मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल महादेव बॉईज संघाला. यावेळेस तेच तर्रार गतीमध्ये बॅटरला बीट केलंय. अतिरिक्त गती होती या बॉलवरती. बॅट्समन पूर्णपणे बीट झाला होता. डॉट बॉल येताना पाहतोय 1.1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 7 वर पोहोचलाय. इथून चांगल्या लाईन आणि लेनचा वापर पाहतोय आपण सातपाडी संघाने केलेला आहे. पूर्णपणे बॅकफूटवरती ढकललं पहिल्या षटकामध्ये. यावेळेस लोअर फुल्डच बॉल होता. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला चेंडू ब्रश झाला होता. कोणताही रिव्ह्यू मिळणार नाहीये. सुमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. धावसंख्या पाहतोय 8 या आकड्यावर जाऊन पोचते. कुणाल पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलेत. कुणाल यांच्याकडून नक्कीच अपेक्षा बाळगल्या जात आहेत महादेव बॉईज संघाच्या. कारण कुणालकडे आपण पाहतोय तर मोठे फटके आहेत. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. बॉलला सरळ डिपॉझिट केलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. बंधनं तोडले आहेत यावेळेस बॅटर कुणाल यांनी. या चौकाराची धावफलक आपण पाहतोय 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 12 धावा लागल्या जात आहेत स्कोर कार्डवरती. इथून आता आक्रमण करण्यास सुरुवात केली कुणाल या बॅटरनी. थोडासा लांब हा ठेवण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला आणि चांगला फटका आपण पाहतोय कुणाल यांच्या बॅटमधून आलाय. सुमित यांच्यावर चौकार आलाय. त्याच्यानंतर थोडंसं पाहतो आपण प्रेशर असेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सुमित सज्ज असतील. लॉंग रनअप आपण पाहतोय या गोलंदाजाचं. यावेळेस पुन्हा एकदा गती होती या बॉलवरती. पूर्णपणे बॅटरला बीट केलंय. कमबॅक करणारा चेंडू पाहतो आपण. डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या पाहतो आपण फक्त आणि फक्त 12 वरती जाऊन पोचलेली आहे. इथून मोठ्या टार्गेट पर्यंत जावं लागेल. 50-55 पर्यंत पोचावं लागेल महादेव बॉईज संघाला. यावेळेस कोलगटप्पा चेंडू खोदून काढलाय. लॉंग मध्ये आपण पाहतोय डीपमध्ये फिल्डर आहेत. सुंदर सूत्रक्षण पाहतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल येते. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 13 धावा लागल्या जात आहेत स्कोर बोर्डवरती. 13 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलं आपण पाहतोय. फिल्डर आहेत तिकडे. फक्त आणि फक्त एक धाव. सिंगल 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 येताना पाहतोय. षटक संपते दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या पाहतो पण 14 या अंकांवर जाऊन पडते. 14 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बघा ते तुम्ही नेट्स बांधत आहेत ते कृपया करून बाउंड्री लाईनच्या मध्ये त्याची दोरी आली नाही पाहिजे.
जिशान येतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी जिशान यांना बोलायला जिशान यांना बोललं जाते. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल आता पुल केलाय. पॉवरफुल आहे का शत्रुषक बघा चांगलं शत्रुषक चांगलं प्रेझन्स ऑफ माइंड आपण दाखवलंय. वेट केलं चेंडूला आणि बाउंड्रीच्या मध्ये ढकललं गेलंय. फक्त आणि फक्त 2 धावा या बॉलवरती पॉईंट कंप्लीट केल्या जात आहेत. सर आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी कृपया करून ग्राउंड नंबर 2चा ताबा घ्यायचा आहे. जी बाउंड्री लाईन आहे ग्राउंड नंबर 2ची समोरच्या दिशेने तिकडे जायचं आहे. यावेळेस बघा पंचांचं बोर्ड आकाशाकडे यष्टांच्या समोर पकडले गेले आहे. फलंदाज बाद मिस्टर कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस पाहतो आपण स्टेट डाऊन टू ग्राउंड हा फटका सजवला जातोय. यश यांच्या बॅट मधून आले आले एक चौकार आलाय. संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधारांनी यावेळेस आपल्या संघाची धुरा सांभाळली आहे. चौकार आलाय. तिसऱ्या बॉल वरती धावसंख्या पाहतो आपण 19 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा धमाका केलाय. यावेळेस आपण बॅटर पाहतोय रोशन यांच्या बॅट मधून एक तुंग षटकार आलाय. या षटकाराची धावफलक पाहतोय पण 25 रन्स ऑन बोर्ड.
सॉरी 26 26 धावांवरती जाऊन पोहोचते. 26 धावा स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. धावा 26 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय चालू आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. या षटकामध्ये पाहिलं तर थोडीशी धावा जास्त खर्च केल्या आहेत गोलंदाज दिशांक यांनी. यावेळेस मुस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे. शतरस चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे पडून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा आणि या 2 धावेशी इथे आपण केजल पाटील यांचा सत्कार केला जातोय. बापूजी यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. जे मॅन ऑफ द मॅचचे जे मेडल्स आहेत ते केजल यांच्याकडून मिळालेले आहेत. बॉल यावेळेला 11 बॉल आणि त्यावर जैसी गेम वैसी नसीहत. सुपर टायमिंग वर शॉट. षटकार या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 41 धावा 41. इथे पाहतो आपण 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या 28 वर होती. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडूला घेऊन काढलाय. गॅप इकडे होता तो गॅप शोधला गेलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार यश यांच्या बॅट मधून. वीरेंद्र यांच्यावरती आता आक्रमण करताना पाहतोय. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय समाचार घेतलाय वीरू बाबरे यांचा चौकार आणि पुढचा बॉल असेल वीरू यांचा यश साडी. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. स्विंग अँड मिस आपण पाहतोय. एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता यश यांनी. इथून मोठी धावसंख्येचा मजल मारावी लागेल कारण मागच्या मॅच मध्ये वीरू यांनी सिंगल हँडेड सामना जिंकून दाखवला होता. जे एक मोठी धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल संपर्क झाल्याने चौकार आला. त्याच्यानंतर पाहिलं तर कमबॅक करणार चेंडू हाताळले गेले आहेत. सलग 2 चेंडू पाहिले तर डॉट येताना पाहतोय वीरेंद्र बाबरे यांचे. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतो आपण स्कोर कार्डवरती लागली जाते 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस मुस्टामिंग झाला. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज वीरू बाबरे चेंडूच्या खाली आणि करणार नाही चुकी. यश बॅक टू द पॅव्हिलियन. राहुल येतोय. नो बॅटर आपण पाहतोय राहुल स्ट्राईक वरती जातील. बघा पहिल्या बॉलवरती आक्रमण केल्यानंतर पहिल्या बॉलवरती चौकार नंतर पाहतो आपण लगातार 2 चेंडू डॉट घेतला आणि तिसऱ्या बॉलवरती यश यांच्या खेळीला पूर्णविराम लावलाय.
वीरेंद्र बाबरे यांनी स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये सुंदर झेल इथे कंप्लीट केला गेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुल येतोय. यावेळेस सोडून दिलाय बॉलला उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा पाहतोय पण वाईट बॉलची सांगता इथे पाहतोय. धावसंख्या 33 धावा. आपण पाहतोय चौथं षटक चालू आहे. याच्यानंतर अजून एक षटक बाकी असेल. इथून 50 पार करावं लागेल. 50 पार करावं लागेल महादेव बॉईज संघाला. यावेळेस पुश केल्या बॉलला पडतो पण मिड ऑफ मध्ये आपण शतरक्षक नाही आहे आणि लॉंग ऑफ वरून जोपर्यंत शतरक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलने पाहतोय धावफलक 34 वरती जाऊन पोहोचते. 34 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. इथून या षटकातील पाहतोय पण शेवटचा बॉल असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू ब्रश झाला आणि सरळ बॉलरच्या हातामध्ये वीरेंद्र बाबरे यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. विकेट डाऊन होताना पाहतोय. अजून एक हादरा बसतोय. रोशन यांच्या खेळ लागते पूर्णविराम. शेवटच्या षटक हाताने पाहतो आपण करण येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवीन बॅटर तुषार आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला असतील. पण तो स्ट्राईक वरती आपण पाहतोय राहुल यांना. वैयक्तिक 1 धावसंख्येवर खेळतोय करण यांचा पहिला बॉल. हाफ ट्रॅकवर होता. फटका ऑन साईडला सजवलाय. गॅपमध्ये चेंडू खेळून काढलाय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचा चकवून चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेलाय. चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. स्लॉगरचा षटक आणि स्लॉगरमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. इथून धावफलक आपण पाहतोय वेगाने पुढे सरकलाय. 39 या अंकांवर जाऊन पोहोचते. पहिल्याच बॉलवरती पहिल्याचा चौकार आला. इथून नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील राहुल यांना. एक उंच गोला आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईक वरती आहे. महादेव बॉईज संघाचा विचार केला तर त्याच्याकडून आशा नक्कीच बाळगल्या जातील. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहतोय. फटका सजवला तिकडे डीपमध्ये फिल्डर होते. चांगला पिकअप अँड थ्रो परंतु 2 धावा इथे यशस्वीरित्या पाहतोय पण पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅटरमध्ये आपण पाहतोय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आहेत. धावसंख्या पाहतोय पण यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका सह तिकडे शतरक्षक आहे तैनात आणि इथे पाहतोय पण राहुल यांच्या खेळी लागतोय पूर्णविराम.
यावेळेस पाहतो आपण महादेव बॉयच्या लगातार दोन बॉलवरती 2 विकेट इथे मिळायला जात आहेत. धावसंख्या पाहतो आपण 40 वरती थांबली गेली आहे. मागच्या याच्यामध्ये पाहिलं तर स्कोरिंगमध्ये थोडासा बिघाड झाला होता, तो सुधारणा करण्यात आली आहे. 40 धावा स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. हॅट्रिक वरती असेल गोलंदाज आपण पाहतोय करण. हॅट्रिक बॉल करण यांचा. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि ते नक्कीच टीम हॅट्रिक इकडे साध्य केली जाते. रणजीत मध्ये गडी गारत होताना पाहतोय. बॅक टू बॅक 3 विकेट्स इकडे मिळवल्या गेल्यात. शेवटचा बॉल असेल पूर्णपणे धावांवरती रोख बसवली जाते सातपाटी संघाकडून. चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिला आहे सातपाटी संघाला. शेवटचा बॉल असेल या षटकातील या इनिंग मधील. आणि यावेळेस काय घडते, नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. शेवटचा बॉल असेल ग्राउंड नंबर 2 वरती. फ्रीडचा बॉल हाफ ट्रॅकवर धाव फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे. फ्रीडचा बॉल आहे, नक्कीच झेल इथे कंप्लीट केला जातोय, परंतु फ्रीडच्या बॉलमुळे जीवनदान मिळते. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. आणि पाहतो आपण फक्त आणि फक्त 2 धावावरती समाधान इथे मानावं लागते. षटक संपते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 43 आणि 44 धावांचा टार्गेट इथे सेट केलं जाते. 30 चेंडू आणि 44 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील सातपाटी संघाकडून ते सुद्धा आपण थोड्याच वेळात पाहूया. थँक्यू विजय. बघा एक अनाउन्समेंट आहे. लवकरच आपण पाहतोय 11 आणि 12 तारखेला युनिटी कप
2026चा महासोहळा आपण पाहणार आहात मीरा भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस या मैदानावरती. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 2 लाखचं प्रथम पारितोषिक असेल आणि द्वितीय पारितोषिक पाहतोय आपण 1 लाख असेल. आणि पाहतोय आपण स्टेशन वाईज 8 संघ खेळले जातील आणि एक गाव एक फॉर्मॅटमध्ये 8 संघ खेळवण्यात जातील. जर कोणाला जर इथे संपर्क साधायचा असेल तर आमच्याकडे नंबर दिला आहे, तर कृपया करून तुम्ही येऊन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, गणेश काकाशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडून ऑर्गनायझरचा नंबर घ्यायचा आहे. 11 आणि 12 तारखेला आपण पाहतोय युनिटी कप याचं आयोजन आपण पाहतोय मीरा भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन असणार आहे. जर कोणाला जर आपली एंट्री करायची असेल तर कृपया करून गणेश काकड सरांना भेटायचं आणि त्यांच्याकडून त्यांचा नंबर घ्यायचा आहे. चला सामन्याला सुरुवात होते. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सिंगलनी आपण स्ट्राईक रोटेट केले होते. श्री गणेशा होतं यावेळेस सातपाटी संघाचा. स्ट्राईकला चिराग होते, पहिल्या बॉलवर सिंगल घेतली. आता प्रणित येतोय स्ट्राईक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज यश. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आहे. बॅटला थोडासा ब्रश झाला होता चेंडू आणि त्याच कारणास्तव पाहिजे तर एक सिंगल घेतली जाते. तर पाहायला गेलं तर एक छोटं टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे. एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचला गेला आहे. 44 धावांचा टार्गेट आहे आणि ते कशा पद्धतीने चेस करता येईल ते सुद्धा पाहायला आपल्याला मिळते. यश बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. यावेळेस इनफिल्डच्या होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा कनेक्शन इतका प्रॉपर झालं नव्हतं. आता एक सिंगल येताना पाहतोय. बॅक टू बॅक 3 बॉलवरती आपण पाहतोय 3 सिंगल्स आल्यात. इथून यश आणि चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर मागच्या इनिंगमध्ये सुद्धा वीरेंद्र बाबरे यांनी अप्रतिम षटक हाताळलं पहिलं षटक, आणि इथे सुद्धा यश यांनी चांगली गोल लाईन आणि लेनचा वापर केला आहे. म्हणजे तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. यावेळेस चेंज ऑफ पेस आपण पाहतोय, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. गॅपमध्ये चेंडूला ढकलून काढलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे, जोपर्यंत पोचेल तोपर्यंत चेंडू सर सीम आरेषा पार निघून जाईल. चौकार आलाय. यावेळेस पाहतोय आपण प्रणितच्या बॅटमधून. या चौकाराने पाहतो आपण धावफलक 7 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस बॅट आणि बॉलचा पूर्णपणे प्रॉपर कनेक्शन झाला नाही. डॉट बॉल येताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा लाईन आणि लेनमध्ये जो बिघाड झाला होता तो पुन्हा एकदा सुधारताना पाहतोय आपण गोलंदाज यश यांना. या षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेस दांडी गुल. फलंदाज होतोय बाद मिस्टर प्रणित. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
रोहित कंप्लीट केलं जातं. यावेळेस पाहतो आपण ग्राउंड नंबर 2 वरती धावसंख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 1.3 बॉलचा खेळ संपलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज सज्ज असतील अश्विन. त्यावेळेस पॉइंटला ढकलून काढल्या चेंडूला सिंगल धावेसाठी. इथून सिंगल आणि सिंगलवरती जास्तीत जास्त भर दिला जातो या पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय यावेळेस महादेव बॉईज या संघाने. कॉन्ट्रॅक्ट करत असताना आपण पाहताय
धावसंख्या 19. दिशांक येतोय यावेळेस न्यू बॅटर. दोन षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली आहे सातपाडी संघाची. 44 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं जातंय आणि 13 धावा इथून पाहतो आपण लागल्या जात आहेत स्कोर कार्डवरती. 18 चेंडूमध्ये 31 धाव्यांची आवश्यकता असेल इथून मॅच जिंकण्यासाठी सातपाडी संघाला. यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सर बॅटने चेंडूला खेळून काढाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड कॅपमध्ये बॉल सरळ निघून गेलाय 4 धावांसाठी. येतोय चौकार. बघ इथे चौकार आलाय आणि या 4 धावीने आपण पाहतोय धावफलक 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 17 धावा, 17 रन्स ऑन बोर्ड. यश यांचा विचार केला तर यश यांनी पहिल्या षटक अप्रतिम हाताळलं होतं. फक्त आणि फक्त पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात त्यांच्या पहिली तर चौकारने केलंय. चौकारने स्वागत केलंय यश यांच्या गोलंदाजीवरती. आक्रमण यावेळेस पाहतोय पण बॅटरने केलंय दिशांत यांनी. 18 बॉल आणि 42 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 42. यावेळेस ऑन साईडला परत पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला. बॅट बॉल संपर्क झाला नाही आहे. पुन्हा पाहतोय पण कमबॅक केलाय गोलंदाजांनी. मिनी कमबॅक याला म्हटलं जातं आणि चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केला आहे. डॉट चेंडू तर पाहतोय थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटिंग करणाऱ्या संघावरती. कारण दुसरा पाहिलं तर वीरू बाबरे डगआउटमध्ये अजून पर्यंत आपल्या बॅटिंगची वाट बघतायत. नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला खेळून काढले. आपण पाहतोय डीपमध्ये फिल्डर आहेत मिडविकेट रिझनमध्ये. त्यांच्याकडून थोडंसं फंबल झालं आणि त्याचा फायदा पाहिला तर आपण 2 धावा इथे कंप्लीट करताना पाहतोय. चांगलं रनिंग बिटवीन विकेट आपण पाहतोय दोन्ही बॅटरमध्ये. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 19 रन्स ऑन बोर्ड. 15 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता. यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस हाफ ट्रॅक होता. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शतक चेंडूच्या खाली आलाय आणि त्याच्याकडून बघा चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही आहे या क्रिकेटच्या पटलामध्ये. आणि साधा सोपा झेल इथे सुटला गेलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहतोय आणि बघा तिसरी धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. चांगलं रनिंग बिटवीन विकेट. यस नो वेट. आज चांगला समन्वय बघा. नजर हटली आणि दुर्घटना घटी. नजर हटली होती फिल्डरची. थोडीसा जास्त धावत आले होते. चेंडूच्या रेंजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं पुढे आले आणि चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरून निघून गेला होता.
बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणाचं पाहिलं तर थ्रोसुद्धा थोडासा उशीर नाही आला आणि त्याचा फायदा पाहिला. 3 धावा इथे कंप्लीट करून होत आहेत. धावसंख्या पाहतो आपण 22 या अंकावर जाऊन पोहोचते. 22 रन्स ऑन बोर्ड. इथून जिंकण्यासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 22 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस इनफिल्डच्या वरून स्क्वेअरचा फटका पाहतोय. चेंडू जातोय डीप पॉइंट मध्ये. फिल्डर चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलाय, परंतु 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 रन्स. धावा पाहतो आपण 24 या अंकांवर जाऊन पोहोचते. 24 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शतरश चेंडूच्या खाली येतोय. यावेळेस पुन्हा एकदा होतोय चुकी. बघा या षटकाचा विचार करा. या षटकामध्ये 2 झेल उडाले होते, परंतु दोन्ही झेल इथे ड्रॉप झाल्यात. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 26 वर जाऊन पोहोचते. 12 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बारा बॉल मध्ये 18ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय दिशांक यांना. दिशांत त्यांनी विचार केला तर एक चौकार ठोकलाय. चांगली बॅटिंग केलं यावेळेस. धीरज यांचा पहिला बॉल आपण पाहतोय. चेंडू थोडासा हवेत होता, परंतु नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल धाव इथे पाहतोय कंप्लीट केली जाते. धावसंख्या पाहतोय पण 27 वर जाऊन पोहोचते. 27 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तो जो मिसफिल्ड होताना पाहतोय आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरनी केलाय. थोडस मिसफिल्ड झाला आणि त्याचा फायदा पूर्णपणे घेताना पाहतोय दोन्ही बॅटरला. धावसंख्या पाहतो आपण 29 29 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 29 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. तो बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, परंतु लेगबायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्या पाहतोय पण
चला काही टाकच स्पर्धक टीमचे कॅप्टन येऊन जायचं. काही टाकच स्पर्धक टीमचे कॅप्टन 12 बॉल आणि 36 रन. यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या पाहतोय पण 31 वर जाऊन पोहोचते. 8 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आठ मध्ये 13ची आवश्यकता आहे. अजून सुद्धा पाहिलं तर 3 गडी पाहिले तर 2 गडी आपण पाहिले तर तंबूच्या आशेला पोहोचलेत. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, बॉलला सरळ डिपॉझिट केलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. सात चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल आता मॅच जिंकण्यासाठी. पूर्णपणे आता मॅच मध्ये येऊन पोहोचला गेला आहे सातपाडी संघ. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय, त्याच दिशेने चेंडूला परत पुन्हा एकदा पाठवलाय. षटकार आलाय बॅक टू बॅक. दुसऱ्या बॉल वरती आपण पाहतोय आणि या षटकाराशी पाहतोय आपण धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचते. स्कोर इज लेवल. तर जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. सहा बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. इथून पूर्णपणे मॅच वरती पकड बसवलाय सातपाडी या संघाने. चला डायनामिक संघाच्या कर्णधार टॉस देऊन थांबायचं आहे. यावेळेस सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. पहिला बॉल पाहिला तर डॉट आलाय. इथून चांगल्या लाईनचा वापर करावा लागेल. 5 मध्ये 1 ची आवश्यकता आहे. आपण शतरक्षण पाहतोय, अमरीला पद्धतीचं शतरक्षण इथे लागलं जात आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होतोय, शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय. कॅच होईल का? नाही, ते झेल सुटलाय आणि ते सामना जिंकलाय तो सातपाडी या संघाने. हडलग महादेव बॉईज संघ.